दादरच्या शिवाजी पार्कमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। काल रात्री अज्ञातांनी लाल रंग टाकल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस। देशासह जगभरातील मान्यवरांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव। डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींना दिल्या शुभेच्छा। देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। देशाचा विकास मोदींच्या नेतृत्वात असाच होत राहावा अशा शुभेच्छा। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये केलं ध्वजारोहण। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो, फडणवीसांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू। बीड, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। मराठा समाजात आनंदाचं वातावरण। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून 150 कोटींचा निधी वितरित। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अजित पवारांच्या हस्ते होणार रेल्वे सेवेचा शुभारंभ। जालन्यामध्ये बॅनरमधून पालकमंत्री पंकजा मुंडेंवर निशाणा। झेंडावंदन ते झेंडावंदन येणाऱ्या ताईंचं हार्दिक स्वागत अशा आशयाचे झळकले बॅनर। केवळ झेंडावंदनालाच पंकजा मुंडे येत असल्याच्या निषेधार्थ बॅनरबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर। निवडणुकीच्या कामाला लागण्याचे शिंदेंचे सर्व नगरसेवकांना आदेश। पालिकेत महायुतीचाच भगवा फडकणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। मनसे नेते आज घेणार राज्य निवडणूक आयुक्तांची भेट। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई घेणार आयुक्तांची भेट।